मी ज्ञानेश्वर खरपुरिया लोधी अखिल भारतीय लोधा लोधी लोध महासभा या संस्थेचे राष्ट्रीय अधिवेशन खारघर इथे राघवेंद्र मठ इथे आयोजित केलेले आहे। 12 आणि 13 तारखेला या अधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। या अधिवेशनाची रूपरेषा अशी आहे की दिनांक 12 तारखेला 5 वाजता संध्याकाळी राणी अवंतीबाई लोधी याची भव्य शोभायात्रा खारघर उत्सव चौक येथून राघवेंद्र मठ पर्यंत 300 ते 400 संख्यामध्ये काढण्यात येत आहे। या शोभायात्रेमध्ये श्री स्वामी श्रीकंठानंद नाशिक जागृत भारत जागृत नाशिक प्रवक्ते म्हणून उपस्थित राहणार आहे। या शोभायात्रेमध्ये आमचे अखिल भारतीय लोधा लोधी लोध महासभेचे अध्यक्ष श्री डेव्हिड जी हे पण उपस्थित राहणार आहे। या विपिन कुमार लोधी जी हे उपस्थित राहणार आहे। या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे। दुसऱ्या दिवशी दिनांक 13 एप्रिल रोजी राघवेंद्र मठ इथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत महाअधिवेशनाचं आयोजन केलेलं आहे। या महाअधिवेशनामध्ये महाराष्ट्रातले कोपऱ्यातून व भारतातून कानाकोपऱ्यातून लोधी लोधा लोध या समाजाचे कार्यकर्ते समाज बांधव मोठ्या संख्येने बंधू आणि भगिनी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमाला आवर्जून महाराष्ट्रातले मंत्री श्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री बावनकुळे साहेब हे उपस्थित राहणार आहेत। महाराष्ट्राचे आमदार श्री चरणसिंग ठाकूरजी हे काटोल मतदारसंघातून या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहणार आहे। महाराष्ट्राचे आमदार श्री विक्रांत पाटीलजी हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। श्री टिळेकरजी आमदार हे साहेब पण उपस्थित राहणार आहे। प्रशांत ठाकूरजी आमचे पनवेलचे आमदार हे आवर्जून उपस्थित राहून आमच्या या महाअधिवेशनाला शुभेच्छा देणार आहेत। तसेच केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा देतील। महाराष्ट्राचे आपले भारताचे केंद्रीय मंत्री श्री BL वर्माजी जे आमच्या लोधी समाजाचे येतात ते आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा व मार्गदर्शन देणार आहेत। तसेच केंद्रीय मंत्री श्री प्रल्हादजी पटेल हे आमचे लोधी समाजाचे या कार्यक्रमात दोन्ही दिवस उपस्थित राहून आम्हाला शुभेच्छा व मार्गदर्शन करणार आहेत। अन्य अनेक मान्यवर इथे येऊन उपस्थित राहून आमच्या या अधिवेशनाला शुभेच्छा व मार्गदर्शन देणार आहेत। मी सर्व लोधी बांधवांना जे कानाकोपऱ्यातून पूर्ण भारतातून येत आहे त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या अधिवेशनाला शुभेच्छा द्याव्या व या जे आमचे अतिथी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। मैं राम खरपुरिया लोधी आज महाराष्ट्र प्रदेश में नवी मुंबई यहाँ पर खारघर स्थित क्षेत्र में अखिल भारतीय लोधी लोधा लोध महासभा की ओर से राष्ट्रीय कार्यकारिणी का अधिवेशन आयोजित किया गया है। यह कार्यक्रम 12 अप्रैल एवं 13 अप्रैल 2025 को लिया जा रहा है। यह कार्यक्रम श्री मंत्रालय स्वामी राघवेंद्र मठ खारघर स्थित होने जा रहा है। इस कार्यक्रम की शोभा यात्रा दिनांक 12 अप्रैल 2025 को शाम को 5 बजे से लेकर 8 बजे तक उत्सव चौक से लेकर श्री राघवेंद्र मठ तक नियोजित की गई है। और इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने के लिए मैं समस्त लोधी बांधवों से विनंती करता हूं कि बड़ी संख्या में उपस्थित रहकर इस कार्यक्रम को हमें बड़ी जोर शोर से सबको सफल बनाना है। इस कार्यक्रम को मार्गदर्शन करने एवं हमें आशीर्वाद देने श्री कंठानंद स्वामी नाशिक एवं महाराष्ट्र प्रदेश मुख्यमंत्री श्री देवेंद्र जी फडणवीस जी, केंद्रीय मंत्री श्री नितिन जी गडकरी जी, केंद्रीय मंत्री BL वर्मा जी जो कि हमारे लोधी समाज से आते हैं, केंद्रीय राज्य मंत्री श्री प्रहलाद पटेल जी ये भी हमारे लोधी समाज से आते हैं, और इसके अलावा राष्ट्रीय आयोग OBC के अध्यक्ष श्री हंसराज भैया अहिर जी इस कार्यक्रम की शोभा बढ़ाने वाले हैं। महाराष्ट्र स्थित यह कार्यक्रम लिया जा रहा है। इस कार्यक्रम पर बड़े बड़े आमदार और खासदार लोगों की उपस्थिति हमें मिलने वाली है, जिसमें आप अगर देखेंगे श्री श्रीकांत जी भारतीय आमदार, चंद्रशेखर बावनकुळे साहब जो कि महसूल मंत्री है, इसके अलावा हमारे चरण सिंह जी ठाकुर, आशीष जी देशमुख, श्रीकांत जी भारतीय, विक्रांत जी पाटिल, प्रशांत ठाकुर साहब और इसके योगेश टिळेकर, इस सब मान्यवरों का हमें मार्गदर्शन मिलने वाला है।
भारतीय जनता पार्टी के प्रवक्ते श्री अजीत जी चौहान साहब यह भी मुख्य रूप से यहाँ पर उपस्थित रहने वाले हैं। इसी कारण मैं आप सभी लोधी भाइयों और बहनों से विनंती करता हूँ कि इस कार्यक्रम की शोभा ज्यादा से ज्यादा संख्या में उपस्थित रहकर बढ़ाई जाए। धन्यवाद।